दूध ग्राहकांसाठी मोठी बातमी. महाराष्ट्रात दूध पुन्हा महागणार आहे. गाय आणि म्हशीच्या दुधाच्या दरात थेट 2 रुपये प्रति लिटर वाढ करण्यात आली आहे. ही वाढ नेमकी कधीपासून लागू होणार आणि नवीन दर किती असणार? चला जाणून घेऊया. दूध दरवाढ कधीपासून? राज्यातील सहकारी आणि खासगी दूध डेअऱ्यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत दूध विक्री दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही नवीन दरवाढ मंगळवार 11 ऑगस्ट 2026 पासून लागू होणार आहे. नवीन दूध दर किती? आता गाईच्या दुधाचा विक्री दर 60 रुपये प्रति लिटरवरून 62 रुपये होणार आहे. तर म्हशीच्या दुधाचा दर 76 रुपयांवरून 78 रुपये प्रति लिटर होणार आहे. प्रति लिटर होणार आहे. म्हणजेच दोन्ही प्रकारच्या दुधासाठी ग्राहकांना प्रति लिटर 2 रुपये अधिक मोजावे लागणार आहे. दुग्धजन्य पदार्थही महागणार. फक्त दुधाचे दरच नाही तर विविध दुग्धजन्य पदार्थांच्या विक्री दरातही 10% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दूध, घी, पनीर आणि इतर दुग्धजन्य पदार्थ खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या बजेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दरवाढीमागचे कारण काय? दूध उद्योगाकडून दरवाढीसाठी वाढलेला वाहतूक खर्च, डिझेलचे दर, पॅकिंग साहित्याचा वाढलेला खर्च आणि शेतकऱ्यांकडून दूध खरेदी दरात झालेली वाढ ही कारणे सांगितली जात आहेत. दूध खरेदीचा खर्च वाढल्यामुळे ग्राहकांना विक्री केलेल्या दुधाच्या दरातही वाढ करावी लागत असल्याचे दूध उद्योगाचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांना काय फायदा? दूध विक्री दरात वाढ होत असताना त्याचा काही फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही मिळणे अपेक्षित आहे. कारण दूध खरेदी दर वाढल्याने शेतकऱ्यांना मिळणारा दरही वाढू शकतो. त्यामुळे वाढलेला उत्पादन खर्च काही प्रमाणात भरून काढण्यास मदत होऊ शकते. शेवट तर महाराष्ट्रातील दूध ग्राहक आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. 11 ऑगस्टपासून दूध 2 रुपये महागणार. तुमच्या भागात सध्या गाईचे आणि म्हशीचे दूध किती रुपयांना मिळते ते कमेंटमध्ये नक्की सांगा.